त्या भयावह घटनेला उलटून आता 4 ते 5 दिवस झाले होते. कांचनच्या तब्येतीत देखील आता बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. तरीही त्या जीवघेण्या काळरात्रीच्या जखमा त्या चौघांच्या मनात आजही ताज्याच होत्या. परंतु नयनच्या दराऱ्यामुळे कोणीही पुन्हा त्या गोष्टींवर भाष्य करण्यास धजावले नाही. 5 ऑगस्ट 2017. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुक्काम करून बसलेला पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नव्हता. खळ्यातून दिसणाऱ्या पावसाच्या हलक्याशा सरी, काहीच अंतरावर असलेला हिरवागार डोंगर, जणू काही त्याने हिरवी शालच पांघरली असेल. आणि त्या हिरव्यागार डोंगरावर पांढऱ्या शुभ्र धुक्यांची पसरलेली चादर, असे एकूणच आल्हाददायक वातावरण होते. पावसाचे थेंब लाल मातीत मिसळल्याने हवेत दरवळणाऱ्या त्या सुगंधाला कोणत्याही महागड्या अत्तराची सर आली नसती. खळ्यात बसून मातीचा तो सुगंध नाकात साठवत व बाहेरील त्या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत नयन चहाचे झुरके घेत होता. तेथील एक एक क्षण डोळ्यांत साठवता साठवता त्याची नजर एके ठिकाणी स्थिरावली. त्याच्या घरापासून अगदी काहीच अंतरावर एक भले मोठे वडाचे झाड होते. त्या वडाच्या पारंब्यांना लटकून बरीच लहान मुले झोके घेत होती. झाडाच्या आकारावरून ते बऱ्याच वर्षांपासून तिथे असावे हे लक्षात येत होतं. त्याला बऱ्याच पारंब्या होत्या व त्यातील बहुतांश पारंब्या या जमिनीत देखील रुतल्या होत्या. पावसाचे थेंब अंगावर झेलत झोके घेताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे दिसत होता. नयन एकटकच त्या सर्व मुलांकडे पाहत होता. काय हो, असे एकटक काय पाहताय? अगं ते बघ ना, ती मुलं कशी त्या वडाच्या पारंब्यांना लटकून मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. हो, खरंच बालपण किती रम्य असतं ना. हो ना, आणि कोकणातील पावसाळा म्हणजे अगदी स्वर्गसुखच. बघ ना, समोर तो हिरवागार डोंगर, त्यावर पसरलेले ते गर्द धुके, मातीचा दरवळणारा हा सुगंध आणि चोहीकडे पसरलेली शांतता. मुंबईत हे सर्व कुठे अनुभवायला मिळतं आपल्याला? ॲक्च्युली खरं म्हणालात, मला तर असं वाटतं या खळ्यात असंच बसून तासनतास या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेत राहावा. किंवा आपण एक काम करूयात ना, आज रात्री आपण इथेच झोपूयात या खळ्यात. काय, इथे झोपायचे? हो, का तुला काही प्रॉब्लेम आहे का? अहो, इथे किती ओलावा आहे आणि पावसाचे दिवस असल्याने रात्री अनेक तऱ्हेतऱ्हेचे कीटक इथे फिरत असतील. अगं वेडाबाई, आपल्याला जमिनीवर नाही झोपायचं आहे. मी आबांसाठी मुंबईहून येताना एक लोखंडी खाट आणली आहे, पण सध्या तरी ते खालीच झोपण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे ती खाट इथे आणूयात, मस्तपैकी त्यावर गादी वगैरे टाकूयात. बस मग, अजून काय हवं? हो, ते सर्व ठीक आहे, पण तरीही मला वाटतं आपण आताच झोपायला हवं. वेडी आहेस का तू? काय प्रॉब्लेम आहे तुला? मला अंधाराची भीती वाटते. अगं काय एवढी घाबरतेस तू? मी तर असणारच आहे ना तुझ्यासोबत. आणि उजेडाचं म्हणशील तर रात्री मस्त चांदणं पडतं इथे. एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात झोपून तर बघ. नयन बराच फोर्स करत होता, परंतु त्या काळरात्रीचा अनुभव गाठीशी असल्याने कस्तुरीच्या मनात एक प्रकारचे भय निर्माण झाले होते. पण नयनच्या हट्टापायी तिने त्यास होकार दिला. आप्पा व इंदुमतींनीही त्याला बाहेर झोपण्यावरून बराच विरोध केला, परंतु ऐकेल तर तो नयन कसला. त्या दोघांच्या विरोधाला न जुमानता शेवटी रात्री त्याने खळ्यात झोपण्याची तयारी केलीच. वेळ रात्री 12:03. पावसाची रिपरिप सुरूच होती. आप्पा, इंदुमती व कांचन तिघेही हॉलमध्ये झोपले होते, तर इथे नयन व कस्तुरी बाहेरील वातावरणाची मजा घेत खळ्यात झोपले होते. अहो, किती अंधार आहे इथे, मला खूप भीती वाटते. मी असताना कसली एवढी भीती वाटते तुला? भित्रेपणा सोड आता हा. त्या आई आणि बाबांनी मिळून नको नको ते तुझ्या डोक्यात भरलंय म्हणून तू अशी घाबरट झालीयस. असो, रात्री तुला वॉशरूमला जावे लागले तर पुढच्या दरवाजाला मी फक्त बाहेरून कडी लावली आहे. आणि ही बघ, इथे उशीपाशी ही टॉर्च ठेवली आहे. ओके? हो, ठीक आहे. संपूर्ण परिसरात काळाकुट्ट अंधार पसरला होता. अगदी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही इतका. डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंग झाकले जाईल अशा प्रकारे चादर घेऊन कस्तुरी झोपी गेली. तर दुसरीकडे नयन मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत अंथरुणात पहुडला होता. पावसाच्या आवाजासोबतच
रातकिड्यांची किर्र, बेडकांचा आवाज असे इतर अनेक प्रकारचे आवाज त्या वातावरणात एकमेकांची साथ करत होते. वातावरणातील त्या सर्व गोष्टींचा आनंद घेता घेता नयन कधी निद्रेच्या आहारी अधीन गेला हे त्यालाही समजले नाही. रात्री कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली. नीट ऐकले असता तो कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो आवाज अगदी त्याच्यापासून काही अंतरावरूनच येत होता. कानांत प्राण आणून नयन तो आवाज ऐकत होता. त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे 1:33 झाले होते. इतक्या रात्री कोण बरं चालत असेल? नयनने स्वतःशीच प्रश्न केला. त्याच्या डोक्यात प्रश्नांची सरबत्ती सुरूच असेल इतक्यात मघापासून येणारा तो चालण्याचा आवाज आता त्याच्या खळ्यातून येऊ लागला. आता मात्र तो काहीसा चक्रावून गेला. त्या मिट्ट काळोखात त्याला फक्त त्या चालण्याचा आवाजच ऐकू येत होता. हाताने चाचपडतच नयन उशीपाशी असलेली टॉर्च शोधू लागला. परंतु बराच वेळ प्रयत्न करूनही ती त्याच्या काही हाती लागत नव्हती. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर ती टॉर्च त्याला सापडली. पण त्याच वेळी कस्तुरीने कूस बदलली व तिच्या धक्क्याने त्याच्या हातून टॉर्च निसटून ती खाटेखाली पडली. अंधारात खाटेखाली हात घालून पुन्हा एकदा तो टॉर्च शोधू लागला. तितक्यात अचानक पुढल्या दाराची कडी उघडण्याचा आवाज त्याला येऊ लागला. नेमके काय घडत आहे याची काहीच कल्पना नयनला येत नव्हती. कोण आहे? त्याने काहीशा भारदस्त आवाजातच विचारलं. समोरून कोणताच प्रतिसाद आला नाही. दरवाजा उघडण्याचा आवाज होऊन तो उघडला गेला आणि त्याच क्षणाला खाटेखाली असलेली टॉर्च नयनच्या हाती लागली. क्षणाचाही विलंब न लावता त्याने टॉर्चचा प्रकाश झोत पुढील दारावर मारला आणि काय आश्चर्य, ना त्या दरवाजापाशी कोणी होतं ना त्या दरवाजाची कडी कोणी उघडली होती. समोरील ते अनाकलनीय दृश्य पाहून नयन काहीसा भांबावलाच. घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी तो टॉर्च घेऊन खाटेवरून खाली उतरला. पुढल्या दाराची कडी उघडून तो खोलीत शिरला. आत आप्पा, इंदुमती व कांचन तिघेही निद्रावस्थेत होते. टॉर्चच्या प्रकाशाच्या सहाय्याने नयनने संपूर्ण खोली पिंजून काढली, परंतु त्याला संशयास्पद असे काहीच दिसले नाही. पुढल्या दाराची कडी लावून त्याने घराच्या आसपासही सर्व तपासून पाहिलं, पण तिथेही कोणीच नव्हतं. कमाल आहे, पुढले दार उघडण्याचा आवाज तर मला आला होता आणि इतक्या क्षणार्धात कोणी कसे पळून जाऊ शकते? नयन स्वतःशीच बोलत होता. गोंधळलेल्या अवस्थेतील नयन पुन्हा एकदा खाटेवर येऊन पहुडला. बाहेरील परिसरात काही क्षणांसाठी चंद्राचे मंद चांदणे पसरले होते. अचानक चंद्रावर आलेल्या ढगांमुळे पुन्हा एकदा सर्वत्र अंधार पसरला. काही वेळ तरी हा अंधार व उजेडाचा खेळ असा सुरू होता. खाटेवर झोपून नयन घडलेल्या प्रकाराचा विचार करत होता. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू असतानाच त्याची नजर समोर असलेल्या बैठकीवर स्थिरावली व अनामिक भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून सळसळली. खळ्यातील त्या बैठकीवर कोणीतरी बसले असल्याचे त्याला जाणवले. चंद्राच्या मंद प्रकाशात फक्त त्याची काळी आकृतीच त्याला दिसत होती. नयनने वेळ न दवडता उशाशी असलेली टॉर्च घेतली आणि त्या दिशेने प्रकाश झोत फिरवला, परंतु तिथे कोणीही नव्हते. कोणीचे मुद्दाम तर करत नसेल ना, पण मुळात असं कोणी का करेल की मलाच भास होत आहेत? भासच असावेत बहुतेक. खरंच या लोकांसोबत राहून मलाही वेळ लागायची वेळ आली आता. नयन स्वतःशीच बोलत होता. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वातावरणातील त्या गारव्यामुळे नयनला झोप लागण्यास जास्त काही वेळ लागला नाही. वेळ मध्यरात्री 3:33. पाऊस पूर्णतः थांबला होता. संपूर्ण परिसरात गर्द धुके पसरले होते. जणू काही नभच खाली उतरले असावेत. नयन व कस्तुरी अगदी गाढ झोपी गेले होते. अचानक एका आवाजाने नयनची पुन्हा एकदा झोपमोड झाली, परंतु तो आवाज ऐकून मात्र त्याची उरली सुरली झोपही उडाली. लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज होता तो. हा काय प्रकार आहे? लहान मुलं इतक्या रात्री खेळतायत आणि हा आवाज तर वडाच्या झाडाकडून येतोय. म्हणजे सकाळी जी मुलं खेळत होती ती आता यावेळी खेळायला आली आहेत. नयनच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचे वादळ उठू लागले.
मध्यरात्री त्या भयान शांततेत त्या मुलांचा तो आवाज अधिकच घुमत होता. त्या गोंगाटात नयनला झोप लागणे काही शक्य नव्हते. शेवटी वैतागतच तो उठला. उशीजवळ असलेली टॉर्च घेत पायात चपला सरकवल्या व त्या आवाजाच्या दिशेने जाण्यास निघाला. हवेत प्रचंड शीतलता निर्माण झाली होती. खळ्याला असलेले लोखंडी दार उघडताच थंड हवेची एक झुळूक त्याच्या सर्वांगाला स्पर्शून गेली. ती वाहती हवाही जणू त्याच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. संपूर्ण परिसरात पसरलेल्या घनदाट धुक्यामुळे नयनला अगदी काही अंतरावरील स्पष्ट दिसत नव्हते. पांढऱ्या शुभ्र धुक्यातून टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाच्या आधारे नयन वडाच्या झाडाच्या दिशेने वाटचाल करत होता. इव्हाना त्या मुलांच्या आवाजाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली होती. टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाभोवती बरीच पावसाळी पाखरं घिरट्या घालत होती. गर्द धुक्यातून वाट काढत नयन एक एक पाऊल त्या झाडाच्या दिशेने टाकत होता. पुढील काही क्षणांतच तो त्या भल्या मोठ्या वटवृक्षापाशी येऊन पोहोचला, परंतु तिथे कोणीही नव्हते. रात्रीच्या गडद अंधारात ते वटवृक्ष अगदी अक्राळ विक्राळ दिसत होते. झाडाभोवतीचा संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतरही नयनला तिथे कोणीच दृष्टीस पडले नाही. रात्री झोपल्यापासून एका मागोमाग एक घडणाऱ्या या चित्रविचित्र घटनांचा काहीच अंदाज त्याला येत नव्हता. इतका वेळ त्या मुलांच्या खेळण्याचा आवाज तर येत होता आणि आता अचानक सर्व गायब. खरंच इथे ती मुलं खेळत होती की मघासप्रमाणेच हा माझा भास होता? असो, कस्तुरी तिथे एकटीच आहे, मला गेले पाहिजे. मनातल्या मनात स्वतःच्या शंकेचं निरसन करत नयन पुन्हा घरी जाण्यास निघाला आणि तोच वडाच्या झाडाच्या पारंबीला गळफास घेतलेल्या अवस्थेतील एक लहान मूल त्याच्या समोर येऊन लटकू लागलं. जेमतेम 2.5 ते 3 वर्षांचं मूल असेल ते, परंतु ते मूल सर्वसामान्य मुलासारखं नव्हतं. त्याच्या अंगावर एकही कापड नव्हतं. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर कुजलं होतं. संपूर्ण अंग लाल मातीनं माखलं होतं. शरीरावरील चामडी कुजल्यामुळे ती फाटून अक्षरशः लोंबकळत होती. एक डोळा बंद होता तर दुसरा डोळा किड्यांनी पूर्णतः पोखरून काढला होता. काळीच पिळवटून टाकणारं ते दृश्य पाहून नयनच्या शरीरातील सगळा त्राणच संपला. तो पुढे काही हालचाल करणार इतक्यात तशाच गळफास लावलेल्या अवस्थेतील अनेक लहान मुलांची प्रेतं एका मागोमाग एक त्या गर्द पारंब्यांच्या जाळ्यांतून खाली येऊन लटकू लागली. संपूर्ण वडाभोवती त्या लहान मुलांच्या प्रेतांचा अगदी खच जमा झाला. ते प्रेतं कुजलेल्या अवस्थेत असल्याने सभोवतालच्या वातावरणात त्यांचा कुबट वास पसरू लागला. घडत असलेला सर्व प्रकार पाहून नयनची दातखिळच बसली. तिथून पळून जाण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, परंतु त्याचे पाय चिखलात रुतल्याप्रमाणे अगदी जागी स्थिर झाले होते. प्राण अगदी कंठाशी आला होता. त्याच्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या लटकत्या प्रेतांनी डोळ्यांची उघडझाप सुरू केली व अगदी बेसूर आवाजात ते सर्व रडू लागले. रडताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंऐवजी लाल भडक रक्त वाहत होतं. जे काही घडतंय ते पाहण्याशिवाय नयन आता काहीच करू शकत नव्हता. त्याची अवस्था आता जिवंत प्रेतासारखी झाली होती. त्या मुलांचे ते विव्हळून रडणे त्याला आता सहन होत नव्हते. दोन्ही हात कानांवर ठेवून तो खाली बसला. त्याच्या पुढच्या क्षणी विजेच्या तीव्र गतीने त्यातील एक बाळाने नयनवर झडप घातली आणि संपूर्ण परिसरात एकच किंकाळी घुमली.